नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, कोविड-19च्या या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी. इयत्ता दुसरीचा आपला आजचा विषय आहे भाषा. बालमित्रांनो, आणि भाषेतील आपला आजचा पाठ आहे भेळ. तुम्हाला सगळ्यांना भेळ आवडते का? आवडते की नाही? मग तुम्ही ही भेळ कुठे बरे जाऊन खातात? मला सांगाल तुम्ही की भेळ तुम्ही कुठे बसून खातात? तुम्ही बागेत जातात, नंतर चौपाटीवर जातात, हो की नाही? त्यावेळेला तुम्ही असा भेळवाला पाहिला आहे का? हा भेळवाला बागेच्या बाहेर किंवा चौपाटीवरती बसलेला असतो. मग त्याचं हे जे दुकान आहे की नाही, हे रस्त्यावरच असतं आणि ते उघड्यावर असतं. मग असं उघड्यावरती दुकान असलं तर रस्त्यावरची धूळ, माती सगळी त्या पदार्थांमध्ये मिसळते, हो की नाही? आणि रस्त्यावरती माशा असतात, त्या या पदार्थांवरती बसतात आणि मग ते पदार्थ खराब होतात. मग ते आपल्या पोटाला सुद्धा बिघडवतात, हो की नाही? आणि हा भेळवाला जो आहे, हा दिवसभर भेळ विकायला तिथे बसलेला असतो. त्याच्या अंगातून घामाच्या धारा निघत असतात, हो की नाही? मग अशामुळे तो कळकट्ट मळकट्ट भेळवाला तुम्हाला त्याच्या कळकट्ट मळकट्ट हाताने भेळ बनवून देतो आणि तुम्ही ती चटक मटक करून खात असतात. मग सांगा बरं, घरी आल्यावर काय होतं? पोटात दुखतं, हो की नाही? उलट्या होतात. मग हे का बरं होतं? तर रस्त्यावरची भेळ खातो म्हणून होतं. मग अशी रस्त्यावरची भेळ खायची का आपण? नाही ना. मग आणखीन मग तुमच्या इथे भेळवाला येतो का? असा भेळवाला तुमच्या आवारामध्ये, तुमच्या बिल्डिंग मध्ये, तुमच्या इथे खाली कुठे तुम्ही पाहिलाय का? मग हा सुद्धा भेळवाला भेळाचे त्याचा ठेला जो आहे तो घेऊन जागोजागी फिरत असतो आणि त्याच्याकडे सुद्धा भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी हे सगळे पदार्थ असतात, जे चटकमटक पदार्थ असतात, तुम्हाला खूप खूप आवडतात, हो की नाही? पण असे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्रास होतो. मग हे हा आता रस्त्यावरती तुमच्या दाराजवळ येऊन विकतो, पण तो जागोजागी फिरून आलेला असतो, त्याचे सुद्धा हात खराब असतात, हो की नाही? आणि मग त्याने ती भेळ कुठे बनवलेली असते, ते पाणी कुठलं असतं, तो रस्त्यावरती कुठून बरं पाणी भरत असेल, हा सगळा विचार तुम्हाला करायला हवा. आणि आता की नाही, सध्या अशी रस्त्यावरती चायनीज भेळ पण विकायला मिळते. पाहिलीये का तुम्ही अशी कधी चायनीज भेळ विक्रीला असते, हो की नाही? मग ही जी चायनीज भेळ आहे, ही जी चायनीज भेळ आहे की नाही, ही तुम्हाला खूप आवडते. तुम्ही चायनीज भेळ खाता की नाही? पण तुम्हाला माहितीये का, याच्यामध्ये रंग वापरलेला असतो आणि हा कृत्रिम रंग हा सुद्धा आपल्या पोटाला हानिकारक असतो, आपलं आरोग्य बिघडवू शकतो. मग अशी रंग मिसळलेली भेळ सुद्धा खायची नाही. पण भेळ तर तुम्हाला खूप आवडते आणि भेळ तर तुम्हाला खायला हवी आहे. मग बरं काय करायचं? आई सांगते, बाबा सांगतात, ताई सांगते आणि आता तुमच्या बाई सुद्धा सांगत आहेत की रस्त्यावरची भेळ खायची नाही. मग काय करायचं?
भेळ तर तुम्हाला खूप आवडते, हो की नाही? मग तुमच्या पाठ्यपुस्तकात ही भेळ कशी बनवायची त्याची एक छानशी कविता आहे, है ना? मग ही भेळेची जी कविता आहे की नाही, ती कोणी लिहिली माहितीये? त्याच्या कवी आहेत मंदाकिनी गोडसे. मग आपण त्यांची ही कविता आज पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत. चला तर बालमित्रांनो, आता आपण भेळ ही कविता अगोदर ऐकूया आणि ऐकल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? ती छानपैकी गाणार आहात. म्हणजे गाऊया सुद्धा, ऐकूया आणि गाऊया. आई आई कर न ग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. आई आई कर न ग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. चुरमुर घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत. चुरमुर घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर. पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. गोल बसा गाला धासा वाटून घ्या पसा पसा. गोल बसा गाला धासा वाटून घ्या पसा पसा. बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका. बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका. आई आई कर नका भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. आई आई कर नका भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. बालमित्रांनो, आता आपण या कवितेचा अभ्यास करूया आणि समजून घेऊया ही कविता. आई आई कर न ग भेळ. आई आई कर न ग भेळ. हा छोटा मुलगा आईला काय विनंती करतोय की आई आई भेळ कर ना. आणि आई काय बरं करते? पोळ्या करते, हो की नाही? आणि मग हा मुलगा काय सांगतोय? आईला भेळ करायला सांगतोय. मग आई काय करणार? आता भेळ करू शकते का? मग आई काय म्हणते? छे रे बाबा मला नाही वेळ. छे रे बाबा मला नाही वेळ. आई पोळ्या करते, मग आईला भेळ करायला आता वेळ आहे का? नाही ना. आणि मुलाला तर भेळ खायची आहे. आता तो नाराज झाला, त्याला भेळ खायला मिळत नाही. आणि आई म्हणते मला भेळ करायला वेळ नाहीये, हो की नाही? मग त्याची एक छोटी मैत्रीण काय म्हणते? एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. काय म्हणते ती? एवढे कसले नाराज होता, दुःखी का होताय, वाईट का वाटत? चुरमुरे घ्या कुरकुरी शेव पापडी चुरचुरीत. बालमित्रांनो,
आपल्याला भेळ करायची म्हणजे काय हवं? कुरमुरे हवेत की नाही? मग हे कुरमुरे कसे हवेत? तर कुरकुरीत हवेत, म्हणजे दाताखाली छान कुरुकुरु आवाज आला पाहिजे आणि शेवपापडी चुर अशी असली पाहिजे. मग कुरकुरीत कुरमुरे, चुरमुरे आणि चुरचुरीत शेवपापडी असली की भेळ कशी होणार? मस्तपैकी होणार, हो की नाही? आणखीन काय पाहिजे भेळेत घालण्यासाठी? तर भेळेत घालायला आपल्याला हवंय टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, है ना? टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे काय करायचं मग घेऊन आपण? काय का? अगदी बारीक छान चीर, है ना? टोमॅटो आणि कांदा आणि कोथिंबीर आपण छानपैकी बारीक चिरून घ्यायची. पाणी, खजूर, थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये चटपटीत चिंच गुळाची चटणी हवी, हो की नाही? आणि थोडं तिखटपणा पण हवा, म्हणून आपण काय करायचं? पाणी, खजूर आणि थोडी चिंच, थोडा गूळ हे सगळं एकत्र करायचं. ते कालवायचं म्हणजे मिसळायचं सगळं छानपैकी आणि त्याची सुंदरशी चटणी करायची. थोडं तिखट, थोडं मीठ मिसळून टाका, छान मीठ. मग आपण भेळेमध्ये कुरकुरीत कुरमुरे घेतले, चुरचुरीत शेवपापडी घेतलीये, छान बारीक चिरून कांदा टोमॅटो टाकला आहे, चिंचगुळाची चटणी टाकलीये. आता चवीसाठी थोडं तिखट, थोडं मीठ टाकायचं आणि मग छानपैकी ती भेळ मिक्स करायची. आणि मग अशी ही छान रंगतदार भेळ तयार झाली आहे. मग काय करायचं बरं? मग ती काय म्हणते सांगा बरं? ती म्हणते, गोल बसा गालात हसा. सगळ्यांनी भेळेसाठी काय करायचंय? अंगत पंगत गोल बसायचंय. गोल बसा गालात हसा आणि वाटून घ्या पसा पसा. काय म्हंटली ती? गोल बसा गालात हसा वाटून घ्या पसा पसा. सर्व मुलांनी भेळ छानपैकी वाटून घेतली आणि ही रंगतदार छानशी भेळ जी आहे की नाही, ती सगळ्यांनी वाटून घेतल्यानंतर काय केलं? बघता बघता चट्टा मट्टा करून टाकली, हो की नाही? चला चला खायला घ्या भेळ. बघता बघता चट्टा मट्टा करून टाका. चट्टा मट्टा करणं म्हणजे खाऊन टाकणे, संपवणे भेळ. आणि मग काय करायचं? कागद नीट डब्यात टाका, कारण आपण कागदात घेतली की नाही भेळ, मग तो खाऊन झालेला कागद आपण काय करायचं? छानपैकी कचऱ्याच्या डब्यात टाकायचा, इकडे तिकडे फेकायचा नाही. बालमित्रांनो, आता ही कविता तुम्ही छानपैकी वाचणार आहात. चला तर मग आपण आता वाचूया. आई आई कर न ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता. चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. पाणी खजूर थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा. बघता बघता चट्टा मट्टा
कागद नक्की डब्यात टाका. छान वाचलीत की नाही कविता? हो की नाही? आता तुम्हाला ही कविता छान समजली आहे. मग भेळ बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं बघा आणि सांगा बरं मला, की आपल्याला भेळ बनवायची असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे? कुरमुरे है ना, हे आहेत चुरमुरे. हे कसे आहेत कुरमुरे? कुरकुरीत. आणि ही आहे शेव है ना, ही शेवपापडी कशी असते? शेवपापडी कशी आहे? चुरचुरीत. मग आता हे जे शब्द आहेत की नाही, कुरकुरीत, चुरचुरीत, बघा चर चर सारखे सारखे आलेत, कर कर असे सारखे सारखे आलेत आणि एक रिदम आला, एक ताल निर्माण झाला. मग असे आणखीन शब्द तुम्हाला माहिती आहेत का कोणते आहेत? बघा, गरगरी, तरतरी, भरभरी, हो की नाही? मग हे जे शब्द आहेत त्यामध्ये र आहे, पण र शिवाय आणखीन काही शब्द पण येतील. जसं भेळ मध्ये ळ आहे की नाही, तसा ळ चा वापर दोन दोनदा करून सुद्धा शब्द बनतो. माहितीये तुम्हाला? हळूहळू, मुळमुळू, गुळगुळू, हो की नाही? मग असे शब्द तुम्ही शोधणार आहात. आणखीन भेळीसाठी काय हवंय बरं आपल्याला? कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हो की नाही? मग हे काय करायचे? कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कसं काय करून घ्यायचं? त्यांचं चिरून घ्यायचे. चिरणे म्हणजे काय माहितीये का? बारीक कापून घ्यायचे, छानपैकी बारीक कापायचे म्हणजे चिरून घ्यायचे. काय काय चिरायचं आहे आपल्याला? कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आणखीन काय घ्यायचंय आपल्याला? चटणी करायची की नाही? मग चटणी करण्यासाठी थोडी चिंच, थोडं पाणी, थोडा खजूर, हो की नाही? पाणी, खजूर, थोडी चिंच ही आपण काय करायची? कालवून घ्यायची. मग कालवणं म्हणजे काय? आणि त्याची चटणी करायची आहे. मग कालवून घ्यायची म्हणजे एकत्र मिसळून घ्यायची, छान वाटून घ्यायची. मग चिंचगुळाची चटणी आणि हिरवी चटणी कशाची करतात? कोथिंबीर आणि मिरचीची. ती छान वाटून घ्यायची आणि त्यांची चटणी करायची. आणि मग हे सगळं साहित्य आहे बघा भेळेचं. कुरमुरे, शेव पापडी, कांदा, टोमॅटो, तुम्हाला बटाटा पाहिजे तर बटाटा घालायचा, चटणी, कोथिंबीर घालायची, थोडं तिखट, मीठ घालायचं आणि छान कालवून भेळ तयार करायची. आणि अशी ही जी सुंदर भेळ तयार झाली आहे की नाही, ही तुम्ही सगळ्यांनी चट्टा मट्टा करून संपवायची. सोपी आहे की नाही भेळ करायला? मग तुम्ही आता भेळवाल्याकडे जाऊन भेळ खाणार का? ती भेळ खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे का? नाही ना. मग हे सगळं सामान आणायचं आणि तुम्ही छानपैकी भेळ तयार करायची. घरी मुलांना भेळ तयार करायची आणि स्वच्छ भेळ खायची. आणि भेळ खाऊन झाली की जो कचरा आहे, जो कागद आहे, तो कुठे टाकायचा? कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे, हो की नाही? म्हणजे स्वच्छता ठेवणं सुद्धा महत्वाचं आहे. बघा, तुमच्या कवितेत सांगितले की नाही, कचऱ्याच्या डब्यात कागद टाका. म्हणजे स्वच्छता ही खूप महत्वाची असते. बालमित्रांनो, जसं तुम्ही की नाही आता भेळ बनवायला शिकलात, तसं चहा सुद्धा तयार करता येईल. मग चहा कसा तयार करतात माहितीये तुम्हाला? थोडं दूध, थोडं पाणी, त्यात थोडं आपण काय घालायचं? चहा पावडर आणि साखर घालायची. छान गॅसवर ठेवायचं, उकळू द्यायचं आणि गाळून घेऊन चहा कपात घेऊन आपण तो चहा काय करायचा? प्यायचा. मग चहा करणे पण सोपं आहे. तुम्ही आणखीन काय काय करू शकतात मला सांगणार आहात? बालमित्रांनो,
आणि पौष्टिक भेळ कशी करतात माहितीये तुम्हाला? ती तर अगदी सोपी. त्याची कृती बघा आणि ती भेळ नक्की करून खा. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे काय घेतलंय माहितीये का? हिरवे मूग घेतले. हा, इथे मका घेतलाय. आता बाजारामध्ये मका मिळतो, तर हे दोन्ही मी उकडून घेतले. ते थोडंसं आईला तुम्हाला मदत करायला लागणार आहे की थोडेसे उकडलेले, आई उसळ करते की नाही त्याच वेळेला सांगायचं की माझ्यासाठी थोडेसे मूग काढून ठेव. तर हे मूग आहेत, हे मका आहे आणि हे डाळिंबाचे दाणे आहेत. हा चाट मसाला आहे आणि हे आहे मीठ. आपण आता एकत्र करूया. या बाउलमध्ये आपण आधी मूग घ्यायचे, मग त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मका घालायचा, मग डाळिंबाचे दाणे घालायचे आणि त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करायचं एकत्र, बरं का? आणि हा पदार्थ इतका सुंदर लागतो की हा असाच खायचा. आणि बालमित्रांनो, आता तुम्ही आरोग्यासाठी पौष्टिक भेळ पाहिली, हो की नाही? आता आपण या पाठावरचा स्वाध्याय पाहूया. बालमित्रांनो, आता आपण शब्द साखळी पूर्ण करूया. मग शब्द साखळी म्हणजे काय समजून घेऊया. बघा, जसे हिरवा, वाकडा, डावा, वाट, टरबूज असे शब्द तयार झाले की नाही? याला काय म्हणतात? शब्द साखळी म्हणतात. तुम्ही अंताक्षरी खेळता की नाही? म्हणजे शेवटच्या अक्षरावरून पुढचं गाणं म्हणायचं, हो की नाही? मग त्याचप्रमाणे शेवटच्या अक्षरावरून पुढचा शब्द तयार करायचा. सोपं आहे की नाही? चला तर मग आपण अशी शब्द साखळी तयार करणार आहोत. मग मी तुम्हाला काही शब्द सांगते, त्याच्यावर ना आपण शब्द साखळी तयार करणार आहोत. पहिला शब्द आहे माकड, दुसरा शब्द आहे भाकर, तिसरा शब्द आहे पालक आणि चौथा शब्द आहे सरबत. आता 5-5 शब्दांची शब्द साखळी आपण छानपैकी तयार करूया. एक आपण केलीच आहे तयार, आता पुढची पाहूया. शब्द साखळी पूर्ण कर. माकड, डबा, बाजार, रस, सरस. झाली छानपैकी शब्द साखळी तयार. आता पुढचा शब्द घेऊया. भाकर, रजई, इमारत, तलवार, आता पुन्हा आला. रताळे. आता वरून ते शब्द आपल्याला माहितही नाही आणि 5 शब्द आपले तयार झाले आपण सांगितल्याप्रमाणे. मग 5 शब्दांची आपण शब्द साखळी पूर्ण केली. आता पुढचा शब्द घेऊया. पालक, कागद, दरवाजा, जहाज. आता पुन्हा आला. जिराफ, है ना? आता ही एक शब्द साखळी आपण पूर्ण केली. आता पुढचा शब्द पाहूया. सरबत, आता वरून शब्द. तबला, लाडू,
डमरू, रू, रुमाल. बालमित्रांनो, किती छान खेळ आहे की नाही? मग तुम्ही आता खेळणार आहात की नाही हा खेळ? नक्की खेळा. तुम्हाला खूप मजा येईल आणि तुमच्याकडे खूप 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 शब्द तयार होतील. हो की नाही? आपण की नाही अजून एक खेळ पाहू. बालमित्रांनो, आता की नाही आपण एक छानसं शब्दकोड पाहणार आहोत. शब्दकोड कसं असतं पहा. यामध्ये उभी आणि आडवी अशी काही अक्षरं आपल्याला त्यामध्ये भरायची असतात आणि त्यापासून तो शब्द तयार करायचा आहे. आता उभी अक्षरं भरली की एक शब्द तयार होईल, तो पक्षी आहे. आणि आडवी अक्षरं भरली की जो शब्द तयार होईल तो प्राणी आहे. चित्र तर तुम्हाला इथे दिलीच आहेत. मग मला सांगा, आडवा शब्द कोणता तयार होईल? मा क ड, माकड. आणि उभं क बू त र, उभं कोण आहे? कबूतर. आपण सगळी अक्षरं भरली आणि छान शब्दकोड पूर्ण केलं. आपले 2 शब्द तयार झाले, माकड आणि कबूतर. आता अजून एक आपण शब्दकोड पाहूया, म्हणजे तुम्हाला शब्दकोड सोडवायला मजा येईल. आता हे शब्दकोड पहा बरं. हा कोण आहे? उभा शब्द लिहायचा आहे आपल्याला. कोणता शब्द येणार? चित्र पाहून सांगा मला. वाघ. आता पुढचं बघूया आपण. कोणता प्राणी आहे हा? अगदी बरोबर, जिराफ. मग जिराफ शब्द आपण आडवा लिहूया. जिराफ. आता हे कोण आहे बरं? हाही शब्द आपण आडवा लिहिणार आहोत. हे आहे हरिण. आणि हा कोण आहे? सिंह. आणि ही कोण बरं आहे? आडवा शब्द लिहिणार आहोत आपण. मगर. आणि हा कोण आला टुनटुन उड्या मारत? ससा. आडवा शब्द लिहिला आपण, ससा. आणि हा प्राणी माहितीये का तुम्हाला कोण आहे? त्याचं आपण उभं अक्षर लिहिणार आहोत. कोण आहे माहितीये तो? तो आहे गेंडा. आणि हा आहे हत्ती. है ना? तुम्हाला माहितीये हत्ती. आणि हा आहे कोण? आडवा शब्द बसला, माकड. मग अशी आपण छानपैकी चित्र पाहून सुद्धा शब्द भरू शकतो. भरणार ना तुम्ही? मजा येईल तुम्हाला. मग अशामुळे तुमची शब्द संपत्ती खूप वाढणार आहे. बालमित्रांनो, आता ही कविता तुम्ही माझ्यासोबत पुन्हा गाणार आहात. चला तर मग नीट ऐका आणि मोठ्या आवाजात तुम्ही सुद्धा ही कविता म्हणायला सुरुवात करा. आई आई कर नग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. आई आई कर नग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. एवढे कसले नाराज होता भेळ करू बघता बघता. चुरमुर घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत. चुरमुर घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर. टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर. पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. पाणी खजूर थोडी चिंच कालवून चटणी केली मस्त. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. थोडं तिखट थोडं मीठ मिसळून टाका छान नीट. गोल बसा गाला धासा वाटून घ्या पसा पसा. गोल बसा गाला धासा वाटून घ्या पसा पसा.
बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका. बघता बघता चट्टा मट्टा कागद नक्की डब्यात टाका. आई आई कर नका भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. आई आई कर नका भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. मित्रांनो, तुम्ही खूप छान प्रकारे हा पाठ अभ्यासला आहे. आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.